पावसाचं वातावरण म्हटलं की भयानक चांगलं। आणि इकडं आम्ही आज बांधले शेळ्या इथं बाहेर गवतामध्ये। मला एक गंमतच वाटते, पावसाळा म्हटलं की छत्री काय येते एक देव जा। आपली बाग ना आता खूप बहरले, तर भरपूर अशी गुलाब लागलेत, अगदी देशी गुलाब आहेत हे बघा, मस्त अशी भरपूर अशी गुलाब। आणि कोणाकोणाला माहिती आहे हळदी कुंकूचं झाड, तर हळदी कुंकूचे फुलं लागतात ह्या झाडाला, हळदी कुंकू असं म्हणतात। चिनी गुलाब सुद्धा आलाय, पारिजातकाला पारिजातक सुद्धा हे बघा येऊ लागली पारिजातकाचा सडा। शेवच्या झाडांना सुद्धा आली बहर। स्वस्तिकला तर आहेतच फुलं, भरपूर अशी छान फुलं। मोगऱ्याला लागला मोगरा आणि भरपूर अशी गणेशाची वेलं आलेली आहेत हे बघा, भरपूर अशी मस्त मोगऱ्याच्या कळ्या। आणि गाव म्हटले की असं जनावर रस्त्यावरती दिसणार। आणि एकूणच आपली बाग खूप छान अशी फुललेली आहे हे बघा, सगळ्यात भारी गुलाबाची फुलं दिसतात बघा आपली बाग। आज आपण इडली बॅटरपासून उत्तप्पा बनवणार आहोत। इथे इडलीचं बॅटर घेतलेलं आहे, मीठ घालून मिक्स केलं, कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायला थोडंसं पाणी घालायचं आहे। उत्तप्पा करण्यासाठी डोसा तवा तेल पाण्याने ग्रीस केलेला आहे, 1.5 पळी यावर बॅटर घालून हलकंसं पसरवायचं, जास्त पसरवायचं नाही। त्यानंतर थोडासा पावभाजी मसाला घालायचा आहे, लाल चटणी घातली तरीही चालेल। बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। परत थोडासा पावभाजी मसाला आणि थोडंसं फक्त कांदा टोमॅटोसाठी मीठ घालायचं आहे। छान तेल सोडून घ्यायचं आणि मध्यम आचेवरती कडा सुटेपर्यंत भाजून घ्यायच्या। कडा छान सुटलेल्या आहे, पलटून दुसऱ्या बाजूनेही मध्यम आचेवर भाजून घ्यायचं। दुसऱ्या बाजूने छान भाजून झाल्यावर गॅस मोठा करून दोघं बाजूने छान गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचं। छान असा उत्तप्पा बनून तयार आहे। जेवण करायला आजच्या दुपारच्या जेवणामध्ये ना असं मस्त छान स्पेशल कारला आहे, त्या मसाल्याचा आलू, गोबी, भात आणि यांना सगळ्यांना फराळ पण आहे।